आज शनिवार दिनांक 5 जुलै 2025 आषाढी एकादशीनिमित्त सौ यमुना यशवंत निजप हायस्कूल शिरगाव येथे दिंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो आपल्यासमोर सादर करत आहोत। इथे दिंडी पूर्वीची तयारी हा महिला शिक्षक वर्ग पालखी सजवण्याचं काम छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। विठ्ठल रखुमाईची सुंदरशी मूर्ती त्याच्याबरोबर फुलांचा साज सजवार सजवलेला आहे। मुलांची सुद्धा तयारी जोशामध्ये, काही झेंडे, काही मुली ह्या तुळशी घेऊन उत्साहामध्ये दिंडीमध्ये सहभागी होताना आपणास दिसत आहे। इथे पूर्ण शाळेच्या आवारामध्ये आपल्याला रंगबिरंगी कपड्यांमध्ये विद्यार्थी दिसत आहेत। मुलींनी सुद्धा सुंदर पारंपरिक वेश परिधान केला आहे। इथे काही विद्यार्थी छान पद्धतीने साथ देत आहेत। रिंगण या प्रकाराला श्रीयुत मस्कर सरांनी 2 ते 3 दिवसामध्ये हे रिंगण छान पद्धतीने बसवलेलं आहे। इयत्ता 8वी 9वी आणि 10वीच्याही विद्यार्थ्यांना मदत घेऊन श्रीयुत मस्कर सर यांना मदत सौ वडे मॅडम आणि समिधा मॅडम यांनीही केली होती आणि सुंदरसं हे दृश्य आपणास पाहायला मिळते। आषाढी एकादशीनिमित्त वेशभूषा आपणास काही विद्यार्थ्यांची दिसून येत आहे। वेशभूषा सकाळ विभागातील आज आपल्या शाळेमधील सौ देवश्री मॅडम आणि सौ स्नेहल मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली होती। आपणासमोर आता हे दिंडीचं दृश्य सोबत मुख्याध्यापक श्रीयुत निरंजन पाटील सर आपणास दिसत आहेत दिंडीला मार्गदर्शन करताना। दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी खरोखर उत्साहात सहभाग घेतला होता। छान पद्धतीने वेश परिधान करून उत्साहामध्ये दिंडीमध्ये ते जाताना आपणास दिसत आहेत। हे शाळेच्या आवारातून दिंडीला आता सुरुवात होत आहे। मुलांचं वयच असते, थोडासा अवखळपणा असतो। ही शिरगाव शाळा बघा। आषाढी एकादशीनिमित्त बॅनर्स शिव ससाणे सर नेहमीप्रमाणे पुढे, दक्षता मॅडम प्रायमरी विभाग, त्यासोबत अंकिता मॅडम दिसत आहेत, भाविका मॅडम दिसत आहेत। लहान लहान चिमुकली मुलंसुद्धा सहभागी झालेले आहेत प्रायमरी विभागातल्या। श्रीयुत ठेपणे सर तंत्रस्नेही शिक्षक आपणास दिसत आहेत। काही मुली तुळशी डोक्यावर आणि ही दिंडी हळूहळू विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दिशेने जाताना आपणास दिसत आहे। काही विद्यार्थिनी आपल्याला झेंडे फडकवताना सुद्धा दिसत आहेत। शाळा सौ जय निजप हायस्कूल शिरगाव येथून ही दिंडी मस्कर सर पहा लेझिम समूहास मार्गदर्शन करताना सोबत सौ राजश्री मॅडम, सौ पायल मॅडम आणि मागे शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र मोरे याचा उत्साहात सहभाग दिसत आहे। काही वेशभूषा सुंदरशा केलेल्या दिसत आहेत। देवश्री मॅडम सोबत आहेत। शिवाजी महाराजांची सुद्धा एक विद्यार्थी दिसतोय। काही आता ह्या शिक्षक महिला वर्ग आणि ही सुंदरशी पालखी आणि पालखीची जबाबदारी सौ समिधा मॅडम, सौ माने मॅडम आणि परीक्षिका हेमा मॅडम यांच्यासोबत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी काही आपण दिसत आहेत। डोक्यावर तुळशीचं रोपटं घेऊन हे जात आहेत। मागे छान पद्धतीने वाद्य इयत्ता 10वीचे विद्यार्थी संगीताची साथ या दिंडीस देत आहेत। या विद्यार्थ्यांनी हसतमुख चेहऱ्याने पुढे पुढे आपण जाताना दिसत आहेत। पुन्हा एकदा आपण रिंगण पाहत आहोत। शिरगाव गावामध्ये ही शाळा असल्याने शिरगाव गावातील टप्प्याटप्प्यावर प्रत्येक एरियामध्ये हे रिंगण श्रीयुत मस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी सादर केले। सोबत लेझिम खेळणाऱ्या मुली या रिंगणावरती आपणास दिसत आहे। आषाढी एकादशीचा एकूणच एक वातावरण आपल्याला या गावामध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं दिसत आहे। विद्यार्थ्यांना साथ ही शिक्षकांची मिळत आहे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पहा सकाळ विभागातील शिरगाव हायस्कूलच्या सौ भाग्यश्री मॅडम आणि पायल मॅडम यांनी बसवलेलं हे चक्र आणि सोबत लेझिम खेळणाऱ्या मुली, सुंदर असं दृश्य। मधोमध एक मुलगी झेंडा फडकवताना आपणास दिसत आहे।
आणि गावातील इतर लोक या नृत्याचा आस्वाद घेताना आपणाला दिसत आहे. मुलांची सुद्धा साथ दिसत आहेत. मस्करचा छान पद्धतीने आपणास हे सर्व काही व्यवस्थितरित्या हँडल करताना दिसत आहे. पुन्हा एकदा सकाळ विभागातूनच हे एक छान पद्धतीने मुलांनी बसवलेलं रिंगणामधीलच प्रात्यक्षिक तुम्हाला दिसत आहेत. आणि पुन्हा एकदा एका दुसऱ्या टप्प्यावर गावातील रिंगणाचं सादरीकरण श्रीयुत मस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी इयत्ता 8वी 9वी 10वी जे आपल्याला करताना दिसत आहे. सुंदर असं लेझिम नृत्य या दिंडी मिरवणुकीमध्ये टप्प्याटप्प्यावर गावामध्ये सादरीकरण करताना दिसत आहे. आजूबाजूला आपल्याला लक्षात येईल सर्व शाळेतील शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेखाली संरक्षणाखाली व्यवस्थितरित्या लक्ष देऊन आहे. सकाळ विभागातील विद्यार्थीही तेवढ्याच उत्साहाने सहभागी होताना आपणास मधोमध दिसत आहे. पुन्हा एकदा त्यांनी एक चक्र सादरीकरण सौ पायल मॅडम त्यांचं व्हिडिओचं प्रात्यक्षिक जवळून करताना आपणास दिसत आहेत. छान पद्धतीने हे रिंगण सादरीकरण आपणास पुन्हा एकदा पाहावयास मिळत आहे. विद्यार्थी हे एका मागोमाग एक वरती चढून विद्यार्थिनीसुद्धा वरती चढून आपल्याला दिसत आहेत. ते छान पद्धतीने बॅलन्स त्यांनी दाखवलेला आहे. महेंद्र मोरे मस्कर सरांबरोबर सतत एक छान पद्धतीने सहाय्यकाच्या भूमिकेत आपणास दिसत आहे. शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला दिंडी कार्यक्रम पुढे नेताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत आहे. आता हे दृश्य पुन्हा एकदा पुढच्या टप्प्यावर गावातीमध्ये आपल्याला दिसत आहे. बघा उघड्या खेळणारे छान पद्धतीने मुली, स्पेशली ह्या मुली सकाळ विभागातील शाळेतील आपल्याला आढळून दिसतात. त्याचे नृत्य करणाऱ्या मुली दिसत आहेत. सुंदर असं दृश्य आपल्याला वरती दिसत आहे. पुणे सर लाईव्ह फेसबुक चित्रीकरण करताना दिसत आहेत. पालखीची व्यवहार दिसत आहेत. आणि इथे पुन्हा एकदा एक जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक आपल्याला लक्षात येते. मस्कर सरांनी हे छान पद्धतीने बसवलेलं आहे. त्यांचा हा खाके आहे. वर्षानुवर्ष त्यांचा हा 23 ते 24 वर्षाचा अनुभव इथे आपणास दिसून येत आहे. सध्या शारीरिक शिक्षणाचे पूर्ण जबाबदारी संपूर्ण शाळेची जवळपास असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्यावर आहे. आणि तो छान पद्धतीने प्रत्येक उत्सवात आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक घडवून आणताना दिसत. पुन्हा एकदा हे रिंगण गावातीलच एका वेगळ्या टप्प्यावर आपल्याला सादर होताना दिसते. सोबत फुगड्या खेळणाऱ्या मुलीसुद्धा दिसत आहेत. थोड्याशा अडचणी मध्ये येत होत्या. छान पद्धतीने पावसाळ्याचं वातावरण आपल्याला दिसते. पालखी टप्प्याटप्प्यावर ठेवण्यात आलेले दर्शनासाठी गावातील भाविक विठ्ठल रखुमाईच्या या मूर्तीचं दर्शन घेताना आपल्याला टप्प्याटप्प्यात दिसते. या दिंडीमध्ये तुळशीचं रोपटं गावातील काही लोकांना देऊन शाळेने एक नवीन परंपरा इथे सुरू केली आहे. दरवर्षी याच पद्धतीने तुळशीचं रोपटं गावातील महिलांना दिलं जाते. बघा पोलिसांचं संरक्षणसुद्धा आपल्याला मिळालं होतं. हे काही फोटो आपल्यासमोर दिसत आहेत. उत्साहाने मुलं दिसत आहेत. समिधा मॅडम हे सातत्याने पालखीचं संरक्षण करताना पावसापासून मूर्ती आता शिरगावच्या फेमस असा किल्ल्याजवळचं हे दृश्य आपणास लक्षात येते. इथे सुद्धा रिंगण सादरीकरण केलेलं आहे. पाऊस पडतच होता आणि भर पावसामध्ये सुद्धा ही शिरगाव शाळेतील निजाम हायस्कूलची विद्यार्थिनी उत्साहाने रिंगण सादरीकरण करतात. आणि त्याच उत्साहाने त्यांना मार्गदर्शक मदतनीस उत्साह वाढवताना श्रीयुत मस्कर सर तुम्हाला टप्प्याटप्प्यावर दिसून येत असतील. इतर शिक्षक वर्गसुद्धा विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतात. इथे या भागामध्ये सर्व गावातील लोकांनी या रिंगणाचा आस्वाद घेतलेला आहे. छान पद्धतीने पाहिला आहे. आनंद आहे. आणि शेवटी आपण इथे आलो आहे शिरगाव गावातील अतिशय जुनं आणि खूप श्रद्धावान असं हे मंदिर विठ्ठल रखुमाईचं मंदिर हे आपणासमोर दिसलं. आणि त्यांच्या समोर त्या मंदिराच्या प्रांगणात सुद्धा
श्रीयुत मस्कर सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला एक प्रात्यक्षिक दिसून येत आहे. विद्यार्थी छान पद्धतीने ते प्रात्यक्षिक करतो आहे. सोबत लेझिम खेळणाऱ्या मुली सातत्याने न थकता, लक्षात घ्या, अनवाणी हा रस्ता मार्गक्रमण करून त्या लेझिम खेळत खेळत नाचत होत्या. खूप त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय. आणि विशेष म्हणजे त्यांनी परिधान केलेला वेश, हा पारंपरिक वेश, त्या वेशामध्ये, त्या साडीमध्ये, त्या व्यवस्थित अशा बॅलन्स करून त्या रिंगणामध्ये अशा ह्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर उभं राहून सुंदररित्या रखुमाईच्या भूमिकेत चालताना आपल्याला दिसत आहेत. सोबत झेंडा, हा पारंपरिक महाराष्ट्राचं प्रतीक, स्वराज्याचं प्रतीक असलेला हा भगवा झेंडा फडकताना आपल्याला दिसतो आहे. आणि खरोखरच हा दिंडीचा कार्यक्रम हा एक वेगळाच उत्साह विद्यार्थ्यांमध्येच, शिक्षकांमध्येच आणि सोबत सर्व गावातील भाविकांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय. पावसाची पुन्हा एकदा सुरुवात, पण तरीही न डगमगता रिंगण हे सतत चालूच आहे. पहा, ह्या रिंगणामध्ये श्रीयुत मस्कर सरांना वेळोवेळी मदत करणाऱ्या सौ वडे मॅडम आणि समिधा मॅडम यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली होती. या प्रत्यक्ष रिंगण सादरीकरणामध्ये प्रामुख्याने मी असं म्हणेन की मस्कर सरांना वेगळा प्रकार मुली उत्साहाने करतायत आणि खूप छान पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे. आणि सोबत ही लेझिम खेळणारे आणि रिंगण खेळणारी मुलांनी शेवटी एक फोटो माजी परीक्षक प्रदीप ठाकूर सरांसोबत, ससाणे सर, महेंद्र मोरे आणि हे विज्ञान शिक्षक श्रीयुत सिद्धार्थ शिरगावकर सर आणि ठेपणे सर, ह्या परीक्षिका मॅडमसोबत माने मॅडम आणि समिधा मॅडम, परीक्षिका मॅडम तुळशीचं रोपटं देताना आपणास दिसून येत आहे. आणि हा जेंट शिक्षक वर्ग दिंडी कार्यक्रम संपल्यानंतर फोटो सेशन, हे सुरुवातीचं दृश्य ससाणे सर आणि शिरगावकर सर यांनी सुरुवात केली. सो धन्यवाद, थँक्यू.